येणाऱ्या निवडणुकीच्या तारखा केव्हा जाहीर होतील या संदर्भात वाट पाहत होते। त्या तारखा राज्य निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन हे काय केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत। या संदर्भात आपण काय करू, एक तारखांची यादी पाहून घेऊया। नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका या संदर्भातील काही मुद्दे आहेत। 4/11 म्हणजेच 4 नोव्हेंबर 2025 पासून आचारसंहिता घोषित झालेली आहे, ज्याला आपण मोरल कोड ऑफ कंडक्ट असं म्हणतो। म्हणजे उमेदवारांनी देशामध्ये कायदा व सुव्यवस्था व सर्व धर्म सर्व पक्ष हे शांततेत प्रचार व्हावा यासाठी काही नियमावली आहे, ते सर्वांनी पाळायची असते, यालाच मोरल कोड ऑफ कंडक्ट म्हणतात। 2 डिसेंबरला हे काय होणार आहे, मतदान होणार आहे व मतदानाची मोजणी ही 3 डिसेंबरला होणार आहे व निकालाची तारीख हे काय असणार आहे, 10 डिसेंबर असणार आहे। तर ह्या निवडणुकासाठी काही लोक आणि उमेदवार हे खूप उत्साही होते। काही लोकांनी प्रचार सुरुवात केलेला आहे व जनतेनं आपल्या विकासाचे मुद्दे मांडण्यासाठी हे सर्वांकडे मागणी करायला सुरुवात केलेली आहे। कारण जनता आता जास्तीत जास्त सजग झालेली आहे, आपल्या विकासाचे कामं झाले तरच आपण मतदान करू अशी जनतेची काय आहे, भूमिका आहे। तर येणाऱ्या ह्या ज्या इलेक्शनच्या तारखा आहेत किंवा ह्या निवडणुका आहेत खूप दिवसानंतर काही कारणास्तव लांबले असल्यामुळे त्याच्यामध्ये सर्व पक्षांचं हे काय आहे, लक्ष आहे। त्यानंतर आपण बघूया की या ज्या तारखा आहेत यामध्ये अर्ज दाखल करण्याची जी तारीख आहे ते आपण बघणार आहोत। ती आहे 10 नोव्हेंबर 2025, अंतिम मुदत आहे 27 नोव्हेंबर आणि अर्जाची जी छाननी आहे व्हेरिफिकेशन 18 नोव्हेंबरला आहे। व जर एखाद्या उमेदवाराला वाटलं की आपल्याला अर्ज काय करायचा आहे, परत घ्यायचा आहे काही कारणास्तव, तर ती परत घेण्याची तारीख आहे 21 नोव्हेंबर आणि नंतर ज्यांना अपील करायचं आहे त्याची तारीख आहे 25 नोव्हेंबर। त्यानंतर निवडणूक चिन्ह, जे निवडणुकीसाठी जे चिन्ह अलॉटमेंट होणार आहे प्रत्येकाला उमेदवाराला, तर त्याची यादी काय होणार आहे, हे पुढील तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे। त्यानंतर काही महत्वपूर्ण आकडेवारी आपण बघणार आहोत की राज्यामध्ये जवळपास नगर परिषद हे किती आहेत, 246, नगर पंचायत 42, अध्यक्ष आहेत 288 आणि प्रभाग आहेत 3820, सदस्य आहेत 6859। हे काय आहेत, एवढे आकडेवारी ह्या निवडणुकांच्या गणिताच्या संदर्भात आहे। आता मतदारांचे गणित बघूया आपण। जवळपास पुरुष आहेत 53,79,931 आणि महिला आहेत 53,22,870 आणि इतर आहेत 775। एकूण मतदार आहेत 1,70,03,576 आणि मतदान केंद्रे आहेत 13,355। हे काय आहे, आकडेवारी आहे।